धवन यांना त्या निमित्तानं सन्मानित करत असताना करण्यापूर्वी त्यांचं जे सन्मानपत्र आहे त्याचं वाचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय संस्थेचे व्हाईस चेअरमन सन्माननीय अतुलजी कुलकर्णी साहेब. आता गणेशजींनी त्यांच्या व्याख्यानात जे सांगितलं ते मूर्तिमंत जगलेला माणूस आज आपला सन्मानार्थी आहे. आता मी बघत होतो सगळ्या प्रेक्षकांमध्ये ज्या वेळेला विठ्ठल नामाचा गजर चालू होता त्यावेळेला काही डोळे पाणावले होते, काही आवाजही जड झाले होते. हीच या दिवसाची महती आणि हीच या दिवसाची पुण्याई. याच्यात स्मरण करून हे सन्मानपत्र ड्राफ्ट करत असताना साधारण जी काही सन्मानपत्राची एक आराखडा असतो त्याला थोडासा फाटा देऊन काही गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. सन्मान तर आहेच, पण हे कसे घडले डॉक्टर हे सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न या पत्रात आहे. त्यामुळे लोकांना 2000 घोडे दिसतील, गाड्या घोडे बंगले प्रवास दिसतील, पण त्या मागची जी काय मोठी तपश्चर्या आहे त्याचा छोटासा उल्लेख आहे बरं का. या व्यतिरिक्त आहे म्हणजे वरती उरणारच आहे डॉक्टर. एक छोटासा प्रयत्न प्रति डॉक्टर श्याम भालचंद्र ढवण. अरबी समुद्राच्या किनारी नारळी पोफळीच्या बागांमध्ये विसावलेलं सासवणं हे टुमदार गाव हे आपलं जन्मगाव. तालुका अलिबाग. स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी असलेला तालुका. शिल्पकला इतर सर्व कला यांचं माहेरघर. आपले आजोबा आचार्य ढवण हे साक्षात विनोबा भाव्यांसोबत भूदान चळवळीत भाग घेतलेले. वडील स्वर्गीय भालचंद्र ढवण हे स्वातंत्र्य चळवळीत तर होतेच, पण कुक्कुटपालन व्यवसायातील आद्य प्रवर्तक. बघा कशी बॅकग्राऊंड आहे. आपल्या मातोश्री श्रीमती मीरा भालचंद्र ढवण या संस्कारात राहिलेल्या कर्तृत्ववान व्यक्ती. अशा ऋषितुल्य व्यक्तींच्या घरात दिनांक 15/10/1961 रोजी आपला जन्म झाला. आपलं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण मुंबईत पूर्ण झालं. इयत्ता 12वी मध्ये शिकत असताना म्हणजे 77 साली वडिलांचं अकाली अपघाती निधन झालं. अशा बिकट परिस्थितीत त्यांच्या मातोश्री श्रीमती मीराबाईंनी घरचा कुक्कुटपालन आणि शेतीचा व्याप स्वतःकडे घेतला आणि डॉक्टरांना पशुवैद्यकीय शिक्षणासाठी मुंबईला धाडलं. BVSC पशुवैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. 82 साली शिक्षण पूर्ण करून आपण आपल्या जन्मगावी अलिबाग तालुक्यामध्ये अलिबाग पंचायत समितीमध्ये पशु विकास अधिकारी म्हणून रुजू झाला. आपल्या तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्यांना आपल्या पशुवैद्यकीय ज्ञानाचा उपयोग व्हावा या उद्देशाने आपण शासनाच्या विविध योजना त्या तालुक्यात आणल्या. यातूनच रायगड जिल्ह्यातील जिल्हा फंडातून अलिबाग आणि श्रीवर्धन येथे गोठीत रेत केंद्र सुरू करण्याचं महत्वपूर्ण कार्य डॉक्टरांनी केलं. आपली कुक्कुटपालन व्यवसायातील रुची त्यातील ज्ञान त्यातला अनुभव याच आज उभ्या राहिलेल्या पोल्ट्री व्यवसायाच्या साम्राज्याच्या पाऊलखुणामध्ये रायगड जिल्हा सोबतच संपूर्ण महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांना आपण प्रोत्साहन देऊन पोल्ट्री फार्मची निर्मिती केली. पण या सर्व काळात शासनाकडून या शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नसल्याचं जाणवताच आपण शासकीय सेवेचा राजीनामा दिला आणि एकला चालोरेचा मंत्र जपत कुक्कुटपालन आणि कुक्कुट खाद्य निर्मितीचा प्रकल्प अलिबाग येथे सुरू झाला. आज प्रीमियम चिक फीड्स या नावाने तो जाणतो आपण. बघता बघता कंपनीच्या शाखा सर्व दूर पसरल्या. महाराष्ट्रासोबत संपूर्ण देशात याचं जाळं पसरलं आणि याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून जुन्नर तालुक्यात कुक्कुटपालन आणि कुक्कुट खाद्य या उद्योगाची आपण मुहूर्तमेढ रोवली. जुन्नर तालुक्याचे आमदार स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांच्या ग्राम विकासाची दृष्टीला पूरक असे हे उद्योग आज जुन्नर तालुक्यात यशस्वीपणे उभे आहेत. जिथे अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके आणि डॉक्टर ढवण यांनी ग्रामीण बेरोजगारी दूर करण्यासाठी भगीरथ प्रयत्न केला. आज त्याची फळं आपण चोखतो. आज या ढवण कुटुंबाची तिसरी पिढी कुमारी श्वेता आणि कुमारी शुभम हेही या क्षेत्रात आहे.
औद्योगिक, सामाजिक आणि राजकीय साहचर्याचा पुढील अध्याय म्हणजे प्रीमियम सिरम अँड व्हॅक्सिन्स. सर्पदंशावर अत्यंत प्रभावी अशी अँटी स्नेक बाईट व्हेनम या लसीचा निर्मितीचा प्रकल्प नारायणगाव येथे सुरू झाला. यासाठी सुमारे 2000 घोड्यांचा स्टड फार्म तयार करण्यात आला, ज्याच्या मदतीने आज अँटी स्नेक व्हेनमची निर्मिती होते. ही लस आज जगातील लाखो लोकांचे प्राण वाचवते. या प्रकल्पाची दखल पंतप्रधान माननीय मोदींनी आणि राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी घेतली. यासाठी डॉक्टर धवन यांचा विशेष सन्मान राष्ट्रपती भवनात करण्यात आला. साऱ्या देशाला अभिमान वाटावा असा प्रकल्प आज जुन्नर तालुक्यात सुरू आहे, याचा आम्हा जुन्नरकरांना विशेष अभिमान आहे. आज दिनांक 23 जून 2026 स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या या असामान्य कर्तृत्वाचा सन्मान करताना श्री वल्लभशेठ बेनके सहकारी औद्योगिक वसाहतीस विशेष आनंद आणि अभिमान वाटत आहे. आमची आपणास नम्र विनंती आहे की आपण या पुरस्काराचा सन्मानाचा स्वीकार करा. धन्यवाद.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.